तर मंडळी आता आम्ही आलेलो असंच फिरायला आलेलो आणि तेवढ्याच इथे आम्हाला ह्या डबक्यात आहे ना खूप सारे मासे भेटलेत. हे बघा अजून पकडतो, अजून खूप आहेत. हे बघा इथे दाखव, इकडे दाखव. तर ह्या खबीत बघा, हा बघा, हा बघा, हे बघा, हे बघा इथं ह्या खबीत खूप सारे मासे आहेत. तीन आहेत. तर ह्या खबीत आहेत ना खूप सारे मासे आहेत. तीन पकडलेत ना. थांब जरा, हा पण हे घेऊया. ही वडणी होती भेटली इथं आम्हाला. आता इथं मासे बघा. काढ आधी. आता ह्या खबीत मासे बघा किती आहेत. अरे उडाले पाण्यात. अरे हा बघ मोठा आहे. तर मंडळी हे बघा इथं खबीत आहेत ना, तिथे खबीत खूप मासे आहेत. तर यश, मी आणि प्रणय, कॅमेरामॅन प्रणय आहे. मासे बघा बारीक आहेत, मुरे आहेत पण चालतील आम्हाला. मुऱ्या टेस्टला मस्त असतो. अचानक भयानक प्लॅन ठरला आमचा. प्रणय असंच आलेला फिरायला इकडे, पण त्याला तेवढ्याच इथे समजला त्याला की असे मासे आहेत. तो माझ्यासाठी थांबलेला. मी खेळात नाही येणार होतो, तर प्रणय थांबला. यशला बोललेला तो. तर आता इथे मासे आम्ही जोरदार. पिशवी कुठे आहे? खबरलं पिशवी गेली कुठे. ती पडायला झालेली पिशवी. पकडून ठेव, आता बंद कर. मंडळी आत्ताच मासे पकडलेत. आम्हाला वाटलं पण नव्हतं एवढे मासे भेटतील. ते बऱ्यापैकी भेटलेत. अजून खूप होते तिथे. तर बावा आहे म्हणजे यश, प्रणय आणि तिघं असे आलो. तर अचानक भेटले बऱ्यापैकी मुरे मासे भेटलेत. अजून खूप आहेत त्याच्यात. अजून 2-3 बारके डबके आहेत त्यात, खूप आहेत. ते तुम्हाला दाखवतो मी नंतर. आता सध्या दम लागले, धावत आलो. आता जातोय घरी. तर वरती आमच्या फरशी तिथे गेलो ना की तुम्हाला सगळे दाखवतो किती भेटलेत ते. आम्हाला अजून हे बघा, हा सगळा इथून जायचं आहे, डायरेक्ट तिकडे जायचं आहे समोर, आणि मग घरी जाणार आहोत. तर पटापट जातो आम्ही घरी आणि मग दाखवतो तुम्हाला. कसं वाटतं? वेलकम टू माय गाईज. म्हटलं मासे पकडून अचानक भयानक ठरलं. आपलं माहिती पण नव्हतं किती आपल्याला भेटतील, आहेत की नाहीत. पण कसं वाटलं तुला? एकदम आनंदी वाटलं. ॲक्च्युली आम्ही असंच फिरायला गेलेलो, खालती म्हशी बघायला गेलेलो. तेवढ्यात रोहितची एक नजर गेली एका डबक्यात, की त्या डबक्यात एक मासा उडताना त्याला दिसला. फक्त आम्ही असंच काठी हालून बघितली तर एवढे सारे मासे भेटले आम्हाला त्यात. तर आम्ही आहे ना आधी प्रणयने बघितलेला आणि इथे आहेत. प्रणय बोलला, तर आम्हाला वाटलं नाही भेटतील वगैरे. प्रणय बोलला चल जाऊ, म्हणून आम्ही निघालो. म्हणजे आमचं माशांचं प्लॅन अजिबात नव्हतं. फक्त इथे आल्यावर जरा शाळेच्या आले तर ठरलं की जायचं, नाही तर आम्ही नेटवर्कमध्येच येणार होतो. प्रणय काय म्हणतोस जरा सांग. सध्याला काय दम लागला. सध्या दम लागला प्रणयला. चला आपण जाऊ घरी. मी आलोय आबईत आलोय. आता लय हे चालायचं आम्हाला. एवढा दम लागलाय ना, प्रणय पण पाठीत दमलाय, फुल दमलाय. बावा पण पुढे दमलाय. हा काय करणार ठेवून. छे उद्या भेटलं तर बरं. ते भेटले आणि हे भेटले तर एकच. कशाला हे करू आज. हा शुक्रवार आहे, उद्या शनिवाराला की खात नाही. आणि उद्या माणसं खूप असणार ना, मग आजच करू काय ते. शिव आता जरा ते एकदम हे करू. साफ पण केले नाहीत, घरातच साफ करू. बहुतेक घरात शिव्या पण पडतील आम्हाला. शिव्या पडणारच आहेत, कारण ह्या टायमाला आम्ही आलो आहे ना, त्यामुळे आम्हाला शिव्या 100% पडणार आहेत. हां आम्ही घरातच जातो. मासे जिवंत आहेत. प्लॅन चेंज. हे दिसणार नाही, समजणार नाही. बोल हे विचारलं. भाजी आणले. चला फोन करून एवढे मासे भेटलेत आम्हाला. दरवाजा एकदम कडी. करतोय आम्ही, अजून एवढे आहेत. बावा इथे साफ करतोय.
हे बघा मासे किती भेटलेत. अजून खूप आहेत तिथं. आम्हाला वेळ नव्हता पकडायला म्हणून आम्ही लगेच आलो घरी. काळोख झाला. बोल. हॅलो. जातो नंतर. थोडा भेटला पंकज. हात काढ. कशात पकडली? गेल्या वर्षी सारखा आपण मागे पकडले ना ह्याच्यात डबक्यात. अशा चुलीवर शिजायला ठेवलेत. इकडे आता यश आमचा काढतोय. हे बघा मासे शिजत आहेत मस्तपैकी. वास पण भारी येतो आता. तर नंतर भाकरीशी मस्तपैकी खाणार आम्ही दोघं. मग तुम्हाला दाखवू भाकरीशी कसे लागतात. मासे खायला भाकरीशी खूप दिवसांनी भेटतंय भावाला खायला. भाव मुंबईवरनं कालच आलाय. आता आम्ही मस्तपैकी भाकरीशी खाणार आहोत. मजा येईल खूप. तर मासे मस्तपैकी झालेत. आता भावा टेस्ट करून सांग कसं झालेत मासे. मासे सांग कसे झालेत. तर भावा आता टेस्ट करतोय माशांना. ते बघा कसे झालेत. एक नंबर झालेत. मस्त छोटे मासे आहेत पण मस्त टेस्टी आहेत एकदम.